हॅलो स्टुडंट, गुड डे टू ऑल ऑफ यू. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की संघटन म्हणजे काय. हे व्यवस्थापनाचं दुसरं कार्य होतं. पहिलं कार्य काय आहे? नियोजन. दुसरं संघटन. आज आपण तिसरं कार्य बघणार आहोत, कर्मचारी व्यवस्थापन. तर कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. ही उत्कृष्ट कार्यशक्ती आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, कार्याची जबाबदारी देणे, मूल्यांकन करणे, मोबदला देणे, ती विकसित करणे आणि टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच इथे काय आहे, सगळं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय केलं जातं, स्पष्ट केलं जातं. स्पष्टीकरण इथे सगळं ते काय आहे, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. कोणत्या कर्मचाऱ्यांची निवड करायची आहे, कोणत्या विभागात त्यांचं नेमणूक करायची आहे, त्या कर्मचाऱ्यांना मोबदला कसा मिळणार आहे, त्यांची परत जर प्रमोशन असेल ते कशा प्रकारे करायचं आहे, किंवा त्यांना काही ट्रेनिंग द्यायचं असेल ते कसं असणार आहे, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार. तर संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. व संघटनेमध्ये पदोन्नती आहे, प्रमोशन आहे, बदल्या आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होते, व्यवसाय विस्तार, निवृत्ती, राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्याचा मृत्यू, अशा विविध कारणांमुळे रिक्त पदे निर्माण होतात. तर या संदर्भात कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. आता व्याख्या बघूया. तर कर्मचारी व्यवस्थापनाच्या काय व्याख्या आहेत ते आपण बघूया. पहिलं, थिओ हायमेननुसार कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. म्हणजे ह्या सगळं हे कशाशी संबंधित आहे? कर्मचारी व्यवस्थापन या कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. मग कर्मचाऱ्यांच्या काय संबंधित असणार आहे? त्यांची भरती प्रक्रिया, म्हणजे कसं त्यांना त्यांची निवड कशी करायची, त्यांचा विकास कसा, डेव्हलपमेंट कसं करायचं आहे, त्यांना ट्रेनिंग कसं द्यायचं आहे, प्रशिक्षण कसं द्यायचं आहे एखादा नवीन कर्मचारी असेल तर, आणि ते जे कामं करतात त्या व्यवसाय संस्थेमध्ये, तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये जी कामं करतात ते त्याच्या मोबदल्याबद्दल काय करणार आहे, इथं आपण चर्चा करणार आहोत. पुढे ल्युथर गुलिक कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, म्हणजे त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपण काय करतो, कर्मचाऱ्यांना आणतो, एखाद्या विशिष्ट विभागात त्याची निवड करतोय, प्रशिक्षण देतोय आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे, अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे. म्हणजे इथं कर्मचारी आपण बघणार आहोत. एस बेंजामिन कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे. म्हणजे इथे आपण काय बघणार आहोत, फक्त कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य बघणार आहोत. कर्मचाऱ्यांची निवड करण्यापासून त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मोबदला देणे, बरंच आपण त्याच्याशी संबंधित कार्य बघणार आहोत. तर आता त्याचं महत्त्व बघूया. पहिलं, प्रभावी व्यवस्थापिक कार्य. नियोजन जसं आहे, संघटन आहे, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कोणाची गरज आहे? कर्मचारी. तर कर्मचारी व्यवस्थापन ही काय आहे, त्याच्यासाठी एक गुरुकिल्ली आहे. तर योग्य कर्मचारी त्या ठिकाणी असेल तरच ते काम व्यवस्थितरित्या पार पाडणार आहे. आपण बोलतो नियोजनाने काय होतं, व्यवस्थापनाची सुरुवात होते, व्यवस्थापनाच्या कार्यांची काय होते, सुरुवात होते, आणि नियंत्रणाने काय होते, ती संपते. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना महत्त्वाचं काय असणार आहे इथे? मनुष्यबळ, म्हणजेच काय, कर्मचारी. तर सक्षम कार्यशक्ती उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकते. इतर कार्यांचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून आहे. पुढे, मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. आता इथे संसाधने कोणती असणार आहे? मानवी. कर्मचाऱ्यांबद्दल आपण बघतोय, म्हणजे काय असणार आहे इथे? मानवी संसाधने. मग ती मानवी संसाधनांचा कसा आपण वापर करणार आहोत? योग्य रीतीने वापर करायचा, प्रभावी वापर करायचा, पूर्णपणे त्याचा वापर करून घ्यायचा. कर्मचारी व्यवस्थापनामुळे
मानवी संसाधनांचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. एखादी विशिष्ट व्यक्ती आहे, कर्मचारी आहे, तर त्याला योग्य वेळी योग्यरित्या काय करायचं आहे, निवड करायची आहे, त्याचा विकास घडवून आणायचा आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या व्यवसाय संस्थेची प्रगती होऊ शकते. प्रशिक्षण कधी द्यायचं आहे त्या व्यक्तीला, योग्य विभागामध्ये त्याची निवड करून देणे, मोबदला देणे, आणखीन काही गोष्टी असतात. तर कामाचा अतिरेक टाळला जातो इथे. कारण इथे काय, आपण विभागणी केली जाते प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कामानुसार. म्हणून इथे काय, अतिरेक वेळ कामाचा काय केला जातो, इथे टाळला जातो. एकाच व्यक्तीवरती येणार एका सगळा भार नाही, वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा भार असणार आहे. तर मानवी संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी काय होते, सुधारते व संघटनेचा विकास होतो. पुढे सहसंबंध निर्माण होतात. तर या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. इथे कोण असणारे महत्त्वाचं, कर्मचारी, व त्यांच्यामध्ये सहसंबंध चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. पुढे मानवी संसाधनांचा विकास. एखाद्या व्यक्तीला जर कोणती गोष्ट येत नसेल तर त्याला काय करायचं आहे, प्रशिक्षण देणे, त्याचा अनुभव वाढवणे. म्हणजे कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. त्याच्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांना पण मदत होते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि विकसित करते. जर एखाद्या व्यक्तीला जर ते कार्य येत नसेल, काम येत नसेल, मग ते तसंच सोडून द्यायचं का नाही, तर त्याला त्याची प्रगती कशी होईल, त्याचा विकास कसा होईल, म्हणजेच काय करायचं आहे, त्याला काय करायचं आहे, तिथे प्रशिक्षण द्यायचं आहे त्या व्यक्तीला. म्हणजेच तो काम करू शकतो. काम कधी करेल ती व्यक्ती, जर येत नसेल तर प्रशिक्षण दिलं तर तो काम करू शकतो, म्हणजे विकसित होऊ शकते ती व्यक्ती. मग त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे सुनिश्चित करते. पुढे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. जर प्रशिक्षण योग्य रीतीने दिलं त्या कर्मचाऱ्यांना, तर ते कर्मचारी काय करू शकतात, जे काही नवीन घडतं आहे, ज्या नवीन तंत्रज्ञान येतं आहे, आता उदाहरणार्थ संगणक आहे, कम्प्युटर आहे, त्याचं ज्ञान सर्वांनाच आहे का, नाही. जे जुने कर्मचारी आहेत त्यांना आहे का, नाही. मग त्यांना जर आपण प्रशिक्षण दिलं तर ते काम व्यवस्थितरित्या करू शकतात. म्हणजे प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढवण्यास मदत होते. याबरोबरच कामाचा दर्जा, उत्पादकता यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढे कार्यक्षमता वाढते. जर कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिलेले आहे, त्याला ते काम येतं आहे, तर त्याची कार्यक्षमता वाढणार आहे ना, तो चांगल्या प्रकारे कार्य करणार आहे, अजून जास्त जलद गतीने तो काम करू शकतो. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. पुढे दीर्घकालीन परिणाम. पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येतात. म्हणजे ती व्यक्ती काय करू शकते, पुढे जाऊन आणखीन काय करू शकते, संघटनेची प्रगती घडवून आणू शकते, विकास करू शकते. म्हणजे ती काय आहे, ती व्यक्ती संघटनेची काय आहे, संपत्ती आहे, संस्थेची संपत्ती आहे. आवश्यक योगदान. कर्मचाऱ्यांना जर योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं तर त्यांच्या वतीने जेवढं काही होऊ शकेल ते काय करू शकतात, ते काम करू शकतात. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते.
म्हणजे ज्याची क्षमता असेल. आता उदाहरणार्थ तर एखादा तुम्हाला मी सांगितलं, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करणारा जो कर्मचारी असेल त्याचं जे शिक्षण असणार आहे ते कमी असणार आहे, त्याला जास्त शिक्षणाची गरज नाही आहे. तेच जर आपण एखादा अकाउंट डिपार्टमेंट असेल किंवा दुसरं काही सेल्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याला त्याच्यापेक्षा त्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा अधिक शिक्षणाची गरज असणार आहे. त्या क्षमतेवरती इथं काय केली जाते, कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. तर संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. जसं शिक्षण असणार आहे, त्याचं कौशल्य असतील त्याप्रमाणे त्याची निवड केली जाते, जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकतील. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जाते. त्याच्यानुसारच त्याला काय दिलं जातं, प्रमोशन दिलं जातं. पुढे कामाचे समाधान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. आता जर एखादा कर्मचारी काम करतो पण त्याला जर त्याचा मोबदला दिला नाही, त्याला पगार दिला नाही किंवा आणखीन काही दुसरे फायदे असतात, सवलती दिल्या नाहीत, तर तो काम चांगल्या रीतीने करू शकतो का? नाही. म्हणून इथे काय आहे, कर्मचारी व्यवस्थापनामध्ये असं सांगितलं जातं की त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे किंवा आर्थिक व बिगर आर्थिक फायदे, काही सवलती देणे किंवा पगार चांगल्या पद्धतीने देणे, हे काय याच्यामुळे काय होतं, त्याला प्रेरित केलं जाऊ शकतं. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मनोबल वाढवतो. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्यसमाधानासाठी महत्त्वाच्या असतात. पुढे सुसंवाद टिकवून ठेवते. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते. गुणवत्ता म्हणजेच काय आलं इथे, शिक्षण आलं, कौशल्य आलं, बरंच काही त्यांच्यामध्ये गुण असतात ते आले. मग त्याच्यानुसार ती व्यक्तींची काय केली जाते, भरती केली जाते, निवड केली जाते. तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती केली जाते. मग काही वर्ष झाल्यानंतर जर त्यांनी काम चांगलं केलेलं असेल तर त्याचं काय होणार आहे, प्रमोशन होणार किंवा पदोन्नती होऊ शकते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. यामुळे संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन बघा कोणासाठी महत्त्वाचं आहे, कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेही काय होणार आहे, संघटनेचा, संस्थेचा विकास अवलंबून आहे.